प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी 85 वर्ष जगली तर कुटुंबाने माझा 85वा वाढदिवस साजरा केला आणि तेव्हापासून मग मी काय केलं की त्या 85व्या वाढदिवसात माझं बालपण प्रस्तावना मांडली। पहिला भाग बालपण घेतलं, मग शिक्षण घेतलं, नंतर मग उच्च शिक्षणाचं आणि नंतर नोकरी, लग्न हा विषय घेतला आणि अशा प्रकारे मी मुलांचे शिक्षण हा सुद्धा भाग त्यात घेतला। तर आज माझा 5वा जो शेवटचा भाग आहे तो माझ्या 85 वर्षाच्या जीवनाचा सार मी आपणापुढे सादर करणार आहे। तर बघा, बालपण असं सुसंस्कारित गेलं, शिक्षणही जिद्दीनं केलं आणि लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर त्या मुलांचं शिक्षण, त्यांचे लग्न हे सुद्धा मी यशस्वीरित्या पार पाडून त्या भागामध्ये कथन केलेलं आहे। तर हा जो 5वा भाग आहे माझा, हा माझ्या 85 वर्षाच्या जीवनाचा सार मी आपणापुढे सादर करते। तर अशा प्रकारे जो तो रिटायर झाल्यावर सुद्धा मी गुपचूप बसले नाही। असे कविता गाण्याचा छंद असल्यामुळे मी कविता गाणे करतच राहिली आणि कधी नातेवाईकाकडे गेली, कधी पर्यटन स्थळाला सुद्धा गेली। मी पुण्याला माझ्या मुलीकडे राहिली तेव्हा मी 7 गड चढलेली आहे। सिंहगड, पन्हाळागड, जेजुरीचा गड, विशालगड पहिलाय आणि एवढंच काय रायगड, असे सप्तशृंगीचं असे 7 गड सुद्धा मी पाहिलेले आहे। दिल्ली, आग्रा, ताजमहाल असं पर्यटन स्थळ सुद्धा पाहून मी आनंदले आहे। एवढंच काय, नातेवाईकाशी सुद्धा संबंध ठेवून 3 पिढ्या, आज भाऊ मेले तरी भाचे ओळखतात, भाचे एकाही मेले तर त्यांचे मुलं सुद्धा ओळखतात। असा 3 पिढ्याचा संबंध मी अजून असा जोडूनच ठेवलाय ना। तितके ते माझ्यावर प्रेम करतात आणि मला म्हणतात, तू पिंपळाचं झाड आहे आणि आम्ही तुझ्या फांद्या आहे। तर अशा प्रकारे गुणगौरव करतात आणि मी माझे नातेवाईक सुद्धा टिकून धरले आहे। तर अशा प्रकारे लिखाणही करत असते आणि नातेवाईकांनाही झोपत असते, कुटुंबातही हसत खुदत नातरा पोटोंडामध्ये राहत असते। जे आलं ते म्हणून दाखवायचं, जे आलं ते गाऊन दाखवायचं, बायांना शेजारच्यांना बोलायचं, या ग मी तुम्हाला, कुणाचं डोहाळे जेवण असलं तिथे जायचं, तिथेच बसायचं, तिथेच लिहायचं, तिथेच गाऊन दाखवायचं, त्यांना चकित करायचं। तर असं लिखाणाचा छंद असल्यामुळे मी जरी रिटायर झाली होती तरी पण मला काहीच त्रास झाला नाही। 1999 साली मी रिटायर झाले। राज्य पुरस्कार प्राप्त होऊन मला पुष्कर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार, वीरांगणा सावित्रीबाई पुरस्कार, अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार, असे पुष्कळ, आणि कवी संमेलनालाही गेले, ते सुद्धा सर्टिफिकेट मला भरपूर मिळालेले आहे। आणि आता जेव्हा मला घरी बसल्या आठवण येते मी ते सर्टिफिकेट पाहते, कुठे पर्यटन, ते फोटो, गोवा गिवा सगळं ते फोटो करून अशा भिंतीवर फ्रेम करून लावून दिलेले आहे की हा माझा जीवनाचा प्रवास आहे। कोणी घरात घुसलं तर ते फोटो पाहतं, भैया तुम्ही तुमची कारकीर्द झालेली आहे,
असे पुरस्काराच्या सत्कारासहित नातोंड पटोंडा सुद्धा सहित मी फोटो असे भिंतीला चिटकून दिलेला भरपूर एक भिंत नुसती ते चित्रांनी भरलेली आहे सत्काराच्या त्याच्या. आणि गल्लीतही आमच्या गल्लीतल्या बायांचंही काही सणा दिनाला रांगोळ्या टाकतात, ते सुद्धा स्पर्धा करते, त्यांना सुद्धा बक्षीस देते. एवढंच काय, भिशीचं सुद्धा पाहून काढते आणि भिशी सुद्धा दर महिन्याला काढून मी पार्टी देते, मी स्वतः देते. आणि एवढंच काय, मी शक्ती महिला मंडळ याच सुद्धा सचिव म्हणून काम केलेलं आहे. महिला मंडळचे सुद्धा पुष्कळ काम केलेले आहे मी. तर अशा प्रकारे माझा जीवनाचा 85 वर्षाचा प्रवास मी रिकामा घालवला नाही. आणि त्याच्यामुळे हे वर्ष कसे बराबर गेले ते मला कळलं पण नाही. मी माझे काम करतच राहिले. कोणी बोलवलं इकडे कार्यक्रम आहे, चला चला, घरची सोय आणि मग बाहेर पडायचं. तर अशा प्रकारे माझं पहिल्यापासूनच असं व्यक्तिमत्व आहे की आधी घरचं पुरं मग बाहेर पडायचं. तर अशा प्रकारे 4 पुस्तकांचं माझं प्रकाशन सुद्धा झालेलं आहे. सावली पुस्तक, सावली पुस्तकाचं प्रकाशन आपल्या पुण्यालाच यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आपले माननीय त्यावेळी ते सावित्री फुले विद्यापीठाचे कुलगुरू होते जाधव सर. अशा प्रकारे त्यांच्या हस्ते माझं उद्घाटन, त्या सावली पुस्तकाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि ते 100 पुस्तकं त्या सावित्रीबाई विद्यापीठाच्या वाचनालयाला सुद्धा मी दिलेले आहे सावली पुस्तकं. अजून आंबेडकर चळवळीतील कविता हे सुद्धा पुस्तक छापलं. अजून सावित्रीबाई वीरांगणा जेवढं लिहिलं, जेवढी माहिती ते सुद्धा पुस्तकाचं प्रकाशन केलं. आधारस्तंभ अशा प्रकारे करतच राहिले. आणि मला काही बघ असा वेळ आठवला नाही. आता जीवनामध्ये सुख दुःख संकट असतातच, पण आपला जो कार्यभाग करायचा असतो त्या ध्येयापासून मी हटले नाही. आता संकट येतातच, दुःख येतात, जीवन आहे. कोण जीवनामध्ये सुखी आहे? घर आहे तिथे दुःख आहे, मरणच आहे. तर त्या सुद्धा संकटांना तोंड देऊन मी माझ्या कार्यापासून, माझ्या ध्येयापासून हटली नाही. तर आजपर्यंत सुद्धा मी माझं ध्येय गाठतच राहीन. आणि तो अशा प्रकारच्या सहली शाळेत तो 30 वर्ष एका गावाला राहून त्या गावातल्या लोकांनी सुद्धा 2दा सत्कार केलेला आहे. आणि त्यांनी तर जेव्हा जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा गावातून मिरवणूक सुद्धा काढली होती. खेडेगाव होतं पण त्यांना खूप माणुसकी होती. तर अशा प्रकारे दर 5 सप्टेंबरला सुद्धा बऱ्याच वेळा सत्कार केलेला होता त्या पाडगावच्या लोकांनी. तर अशा प्रकारे मला माझ्या जीवनात खूप नवल वाटतं, खूप कौतुक वाटतं. आणि त्यातल्या त्या निसर्गाने मला खूप साथ दिलेली आहे. कोणत्या प्रकारचा आजार नाही, काही नाही. ही माझी आरोग्यदायी प्रकृती मला खूप साथ देते. आणि मी केव्हाही कोणताही व्हिडिओ करायला बसली की मला आनंदच होतो आणि मी आनंदच व्यक्त करतोय. तर अशा प्रकारे मी माझे 85 वर्षाचे जीवन जगताना नातेवाईकांना जपली, माझ्या लिखाणाला जपली, माझ्या कुटुंबाला जपली, शेजाऱ्या पाजाऱ्यांना जपली, मैत्रिणींना सुद्धा 50 वर्षापूर्वीच्या मैत्रिणी त्या आज सुद्धा माझ्या मैत्रिणीच राहिल्या. त्यांचं कुटुंब सुद्धा की मला अशा घरच्या आमच्या घरातलीच आहे असं मानतात. तो अशा प्रकारे
मी माझे 85 वर्षामध्ये सर्वांची भांडण न करता, वाद न करता, सगळ्यामध्ये नाही, नातलगामध्ये नाही, मित्रमैत्रिणीमध्ये नाही, आपलं जीवन जो दिवस आला तो मी सुखानंच काढला. आणि मुलंही त्यांचे राजीरोशी असल्यामुळे आणि मला साथ देत असल्यामुळे, माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे, कारण माझे आई वडील लहानपणीचे गेले, पण मला त्यांचं दुःख करत बसायपेक्षा, कारण त्यावेळचे भाऊ बहिणी इतके आपल्या आई वडिलांपेक्षा काळजी घेणारे होते. तर अशांना सुद्धा मी विसरली नाही, त्यांच्या मुलांना सुद्धा विसरली नाही, त्या बाच्यांच्या मुलांना सुद्धा मी विसरली नाही. तर 3 पिढ्याचे नाते माझे अजूनही मला मान सन्मान इज्जत देऊन सुखी जीवन जगत आहे. तर अशा प्रकारे मी आपणापुढे माझं 85 वर्षाचं जीवन सादर केलेलं आहे. ते हा 5वा भाग होता. हा 5वा भाग सुद्धा पहा आणि माझ्यासारखं तुम्ही सुद्धा काहीतरी ध्येय मनाशी धरून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा यापुढे माझा शेवटच्या श्वासापर्यंत यूट्यूबवर व्हिडिओ करत राहीन. 2 चॅनल आहे माझे यूट्यूबवर. रसभरीत काव्य, मनोरंजनात्मक कविता आहे त्यात, हे सरळ जीवनधारा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे विषय घेते, रेसिपी घेते. एवढंच काय, रेसिपी घेते आणि असं मुख्य पहिल्या महिला, असं म्हणजे अवांतर विषय अशा भरपूर प्रेरणादायी व्हिडिओ मी सरळ जीवनधारामध्ये सुद्धा सादर केले. आणि असाच हा 85वा माझ्या वाढदिवसाचा व्हिडिओ म्हटलं. आता मी 5 भागामध्ये माझ्या जीवनाचा इतिहास माझ्या प्रेक्षकांना सांगून टाकते आणि माझं मन मोकळं ठेवते, आनंदी ठेवते, उत्साही ठेवते, प्रत्येक क्षण आनंदात घालवते. तुम्ही माझ्याप्रमाणेच प्रत्येक क्षण आनंदात घालवा आणि सुखी आणि समाधानी राहा आणि माझ्यासारखे निरोगी राहा आणि रोज व्यायाम करत जा. अशा प्रकारे मी माझ्या जीवनाचा सार आपणापुढे 5व्या भागात सादर केला आहे. तो अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.